हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर। नागपुरातून नितीन गडकरींना पुन्हा एकदा उमेदवारी। भाजपकडून बीड लोकसभेसाठी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी आता पंकजा मुंडेंना उमेदवारी। प्रीतम मुंडे बीडमधून 2 वेळा खासदार। केंद्रीय मंत्री पियुष गोयल लोकसभेच्या मैदानात। भाजपकडून गोपाळ शेट्टींच्या जागी उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना उमेदवारी, तर मिहिर कोटेचार यांना उत्तर पूर्व मुंबईतून तिकीट। चंद्रपूर लोकसभेसाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार उमेदवार। लोकसभेसाठी इच्छुक नसताना देखील सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी, तर अकोल्यातून अनुप धोत्रे मैदानात। पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ रिंगणात। मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीसाठी भाजपमधूनच झाला होता विरोध। रावेर लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसेंना संधी, तर जळगाव लोकसभेसाठी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या जागी आता स्मिता वाघ उमेदवार असणार। भाजपकडून दिंडोरी लोकसभेसाठी भारती पवारांना पुन्हा एकदा संधी, तर नंदुरबारमधून विद्यमान खासदार हिना गावित यांना उमेदवारी जाहीर। भाजपकडून माढा लोकसभेसाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी, तर अहमदनगरमधून सुजय विखे पुन्हा एकदा मैदानात। मंत्री रावसाहेब दानवेंना जालना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर, तर लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना संधी। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी, तर सुभाष भामरे धुळ्यामधून भाजपचे उमेदवार। नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकरांना पुन्हा एकदा उमेदवारी, तर वर्ध्यामधून रामदास तडस यांना लोकसभेसाठी संधी। सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काका पाटील पुन्हा एकदा मैदानात। संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता। भाजपच्या यादीमध्ये 4 खासदारांचं तिकीट कापलं। प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, उन्मेष पाटील यांचा पत्ता कट। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांना भाजपची उमेदवारी। कलाबेन डेलकर ठाकरे गटाच्या खासदार। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। अहमदनगर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। राहुल नार्वेकर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। दक्षिण मुंबई लोकसभेसाठी राहुल नार्वेकरांचं नाव चर्चेत। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांच्या लढतीमध्ये शिंदे गटाच्या विजय शिवतारेंची एंट्री। शिवतारे बारामतीमध्ये अपक्ष लढणार। शिवतारेंचं दोन्ही पवारांना थेट आव्हान। विजय शिवतारे अपक्ष लढणार असल्याच्या घोषणेनंतर आता हालचाली। मुख्यमंत्री शिंदेंचा विजय शिवतारेंना फोन। शिंदेंनी शिवतारेंना उद्या मुंबईत बोलावलं। वर्षा निवासस्थानी दुपारी 2 वाजता बैठक। अजित पवारांना मी माफ केलं, पण नियती माफ करणार नाही। शिवतारेंचा हल्लाबोल। तर कोण कुणाचं डिपॉझिट जप्त करेल हे जनताच सांगेल। अजित पवार गटाला शिवतारेंचं उत्तर। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड होणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता। तर अहमदनगर शहराचं नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। छोट्या उद्योगधंद्यांना जीएसटी आणि नोटबंदीनं संपवलं आणि हे लागू करण्याचं पाप मोदींनी केलं। राहुल गांधींचा भाजप सरकारवर हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।